आज आपण बनवणार आहोत रशी पातोड्यांची आमटी, म्हणजे थापीव रशी पातोड्या असतात ना, त्याची आमटी बनवणार आहोत. आपल्याला कसं भाजीचं रोजचं टेन्शन असतं, कधी जर भाजीला नसलं तर अशा थापीव रशी पातोड्या तुम्ही करून बघू शकता आणि एकदम खायला पण टेस्टी लागतात, खूप टेस्टी लागतात. तुम्ही अशाच पण खाऊ शकता, काळ्या मसाल्याच्या आमटीमध्ये टाकून खाऊ शकता, खूप अप्रतिम लागतात. त्यासाठी मी ना हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि थोडी कोथिंबीर वाटून घेतली आहे आणि बेसन पीठ चाळवून घेतलं. तर आता पाण्यामध्ये ना पॅनमध्ये मी तेल टाकलं आहे. तेलामध्ये आपलं जे वाटण होतं ते टाकलं, थोडी हळद पावडर टाकली आणि पाणी घातलं. पाणी घातल्यावर याच्यामध्ये ना आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यावर मग आहे ना थोडं पाणीला उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यावर जसं जमेल तसं थोडं थोडं पीठ आहे ना टाकत राहायचं, म्हणजे ना गुठळ्या होत नाहीत. तर हे पीठ आहे ना चाळून घ्यायचं, कधी पण असंच नाही टाकायचं, त्यामुळे गुठळ्या होण्याची शक्यता असते. आणि चाळून जर घेतलं तर सुटसुटीत असतं पीठ, त्याच्यामुळे गुठळ्या होत नाही, झाले तरी मग त्या मोडल्या जातात. तर असं आपलं पीठ हे एकदम आपण छान असं खिशी घेऊ आणि मस्त असं पीठ हे घट्ट झालं आहे. आता हे 5-10 मिनटं वाफू देऊ. वाफवल्यावर मग छान असं पीठ आपलं हे असं शिजतं आणि छान पातोडी होती. आता हे काळ्या मसाल्याच्या वाटणाच्या भाजीचं वाटण आहे. कांदा, खोबरं, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, आलं ते दळून घेतलं आणि आता आपण आमटीला फोडणी देऊन घेऊ. तेलामध्ये मसाला टाकला आहे दळलेला. आता याच्यामध्ये आपण मसाला परतला की आपला घरगुती मसाला, हळद पावडर, मिरची पावडर, हिरवी मिरची टाकली आहे. लक्षात ठेवायचं त्याप्रमाणे आपल्याला मसाला घालायचा आहे. सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा, तेल सुटेपर्यंत सगळं एकत्रित करायचा आणि मस्त तेल सुटलं आहे आपल्या भाजीला. आता वरून आपण थोडं पाणी घेऊ. आता पाणी टाकल्यावर आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तशी ठेवायची, म्हणजे तुम्हाला पातळ घट्ट जसं पाहिजे तसं. आता मी याच्यासोबत आहे ना बाजरीची भाकर बनवली होती, त्यामुळं थोडंसं रस्सा बनवला होता जास्त मी. आणि आता आपलं बघा पीठ एकदम मस्त शिजलेलं आहे, छानपैकी घट्ट झालं आहे. आता कॅरी बॅगला तेल लावून म्हणजे आपली जी मी बेसन पिठाची होती ना तिलाच तेल लावून त्याच्यामध्ये पीठ टाकून चांगली मॉलिश करून घेतली, जेणेकरून एखादी जर गुठळू राहिली ना ती मोडल्या जाते. आता ताटाला तेल लावून घेऊ आपण. ताटाला तेल लावलं की मस्त थापीव वड्या आपल्या थापून घ्यायच्या आहेत. गरम गरम थापायच्या, गार झाल्यावर त्या थापल्या जात नाहीत. त्यामुळे एक टीप लक्षात ठेवायची की आपण थापून घ्यायच्यात गरम गरम आणि वरून कोथिंबीर घालून छान डेकोरेट करून घ्यायचं. याच्यावर तुम्ही किसलेलं खोबरं पण घालू शकतात, एक नंबर चव येते. ह्या रशी पातोड्या तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा आपल्या चॅनलला आणि शेअरसुद्धा करा. रोज तुम्हाला नवीन नवीन माझे कसले व्हिडिओ बघायला आवडतील तेही मला कमेंट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्या ताईंचे मनपूर्वक आभार. आता ह्या वड्या आपण आता छान कापून घेऊ आणि आपलं जेवणाचं ताट रेडी करून घेऊ. धन्यवाद.